मंडळी, तर आज मी ते वडापाव बनवला आहे। वडापावसाठी एका कुकरमध्ये मी पाणी घेतलं आहे, स्वच्छ धुवून कट करून घेतलेली मी बटाटे त्याच्यामध्ये ॲड केले। कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करायच्यात। इथे मी लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर एका खलबत्त्यात टाकून मस्त असा आपण ठेचा तयार करून घेणार आहे। आता इथे कुकरचं झाकण काढून आपण बटाटे थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे। बटाटे थंड झाल्यावर त्यांच्या साली काढायच्यात आपल्याला आणि बटाटा व्यवस्थित असा आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे। तर बटाटे ते स्मॅश झालेलं आहे। तिथे कढईमध्ये मी तेल टाकलं, त्याच्यामध्ये मी मोहरी, कढीपत्ता आणि आपण जो ठेचा बनवलेला तो ॲड करून व्यवस्थित आता तेलावर तो ठेचा भाजून घेणार आहे आपण। त्याच्यामध्ये आपण बटाटा ॲड करून घेणार आहे। थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकून बटाट्याच्या भाजीमध्ये व्यवस्थित तो ठेचा मिक्स करून घ्यायचा आपल्याला। बघा इथे मस्त असा ठेचा मिक्स झाला आणि भाजीचा कलरही पूर्णपणे चेंज झालेला आहे। तर भाजी आपण काढून घेऊन भाजीचे मस्त असे गोल गोल गोळे तयार करून घेणार आहे। पाहू शकता इथे मी गोळे तयार करून घेतलेत। इथे मी बेसन पीठ घेतले एका भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये मी हळद, मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकून पीठ मस्त असं फेटवून घेतलं आहे। पिठामध्ये गुठळा राहता कामा नये आणि मी ते सोडाही ॲड नाही केला आहे। ते तेल ठेवलं आहे, तेलामध्ये मी चुरा बनवून घेतला आहे। आता मी एका मिक्सरच्या जारमध्ये चुरा, लसूण, लाल तिखट मसाला, मीठ टाकून मस्त अशी सुकी चटणी रेडी करून घेतली आहे। आणि इथे मी मिरच्या फ्राय करून घेणार आहे। तर कढईमध्ये मी मिरच्या टाकल्यात आणि मिरच्या फ्राय करून घेतल्यात। त्याच्यामध्ये मी चाट मसाला आणि मीठ टाकून रेडी केलं। इथे मी आता वडे फ्राय करते। तेल गरम झालेलं, तर मस्त असे तेलामध्ये मी वडे सोडलेले आहेत आणि मस्त गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला वडे दोन्ही साईडून फ्राय करून घ्यायचे आहेत। पाहू शकता इथे वडे फ्राय करून झालेले आहेत। मी कोथिंबीर, मिरची, लसूण आणि मीठ आणि पाणी टाकून चटणी ग्राइंड करून घेतली। इथे ग्रीन चटणी रेडी झाली आहे। माझी इथे वडापावची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। लाईक, शेअर